नमस्कार साहेब. नमस्कार. आपला पहिला प्रश्न जो आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे. हल्ली समाजामध्ये समाजोपयोगी कामं करणं किंवा समाजाच्या विकासासाठी कामं करणाऱ्या संस्थांची संख्या त्या मानाने कमी दिसते, पण जातीनिहाय किंवा जातीवर आधारित संस्था अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात, ज्या आपापल्या जातीसाठी किंवा त्या जातीचा अजेंडा घेऊन काम करत असतात. मग अशा काळामध्ये आपल्या संपूर्ण समाजावर आणि जे हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्व आहे याच्यावर त्याचा काय परिणाम होतो किंवा याच्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होतो, याबद्दल मला तुम्हाला विचारायला आवडेल. तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे की हा जो सामाजिक प्रश्न आहे की जातीनिहाय किंवा ज्ञातीनिहाय प्रत्येक समाजामध्ये परत पोट जाती आणि पोट ज्ञाती पण आहे आणि त्यांचे एक संघटन असतं. परंतु खरं म्हटलं तर हे खूप पूर्वीपासून आहे, परंतु आत्ताच्या काळामध्ये ते अधिक वाढीस लागलेलं आहे. कारण की लोकांची मनुष्याचा हा स्वभाव आहे की त्याला समूहामध्ये राहण्याची आवड आहे. मग तो समूह ज्ञातीचा असेल, जातीचा असेल, धर्माचा असेल, काही घटकांचा असेल किंवा त्या व्यावसायिक याचा देखील असेल. आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये त्यांनी राहणं याच्यात काही गैर नाही. त्या ज्ञातीमध्ये किंवा जातीमध्ये त्यांच्या समाजामधल्या लोकांचा पुढे नेण्याकरता, त्यांचा उत्कर्ष करण्याकरता, त्यांची प्रगती करण्याकरता आणि एक सामाजिक दृष्टीने त्यांचा स्तर वाढवण्याकरता आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा, जसं आपण म्हणतो की ठराविक किलोमीटर गेले की भाषा बदलतो, रंग बदलतो, कपडे बदलतात, तर त्या परंपरा एक टिकवण्याच्या दृष्टीने अगदी लग्न परंपरेपर्यंत देखील आजही काही जाती ज्ञातीमध्ये त्याच समाजाची लग्न झाली पाहिजे असं आजही पूर्वापार चालत आहे. त्यामुळे हे चालत राहणार. पण याला महत्वाचं जे आपण म्हटलं की हिंदू समाज जो आहे तो संघटित याच्यामध्ये काही त्यांच्यावर काही परिणाम होईल का, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सकल हिंदू समाज म्हणून एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे तो अधिक जेवढा प्रभावी होईल तर त्या सकल हिंदू समाज म्हणून तो सगळा ज्ञाती जाती जे आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे काम करतील. तुम्ही बघा की आता प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये आणि पूर्ण देशात विदेशात कार्यक्रम झाले. अमेरिकेत सुद्धा त्याच्यामध्ये कार्यक्रम. तर या दृष्टीने याच्यामध्ये कोणी आपला जातीचा आणि याचा नाही, तो सकल हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, प्रभू रामचंद्र याच्यामध्ये. त्यामुळे सकल हिंदू समाज म्हणून जर प्रभावीपणे पुढे जात राहिलं तर तो एक संघटन ताकद पण वाढेल. याचं त्या ठिकाणी त्यांच्या समाजामध्ये देखील ते आपापली प्रगती करण्याकरता एकमेकांना मदत करतील. कारण की 140 कोटीच्या देशामध्ये विविध घटक आपापल्या ठिकाणी जर ते प्रगती करते, परंतु त्यांचा अजेंडा जो आहे तो सकल हिंदू संस्कृती असेल किंवा हिंदू हिताच्या गोष्टीकरता आपल्याला अल्टिमेट काम करायचं आहे. त्यानेच राष्ट्र निर्मिती होते आणि राष्ट्र जे आहे ते पुढे जातं. हा त्याच्या डोक्यात बसवण्याचं काम किंवा हा संस्कार देण्याचं काम सकल हिंदू समाज म्हणून जर झाला तर हा सामाजिक प्रश्न कुठलाही राहणार आणि चांगल्या पद्धतीने वाटचाल देशाची चालू होईल. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या ज्ञातीमध्ये किंवा जातीमध्ये विभागून राहण्यापेक्षा ह्या संपूर्ण ज्या वेगवेगळ्या किंवा विविधता आहे ही एकाच मुळापासून उत्पन्न झालेल्या एकाच झाडाच्या या अनेक फांद्या आहेत आणि तसं एकजूट राहिलं तर आपल्या देशाचा कल्पवृक्षच होईल. हा मोठा वृक्ष होईल. नक्कीच. असंख्य 140 कोटी राहतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे सकल हिंदू समाज म्हणून दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. त्याच्यात काहीच उलट त्याचा फायदा देखील होईल असं माझं वेगळं मत आहे. नक्की. पुढचा प्रश्न जो मला विचारायचा आहे तो युवा पिढीच्या संदर्भात आहे. आजकाल युवा पिढीसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे व्यसनाधीनतेपासून दूर राहणं आणि आपण स्वतः याच्यासाठी हुक्का पार्लर बंद व्हावे ही आघाडी उघडली. त्या
संदर्भामध्ये खूप ॲग्रेसिव्हली आपण काम केलं, तर त्याविषयी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. बघा की राजकारण किंवा राजकीय काम करत असताना समाजकारण आणि समाज हिताचं देखील प्रश्न हाताळले पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण त्या पद्धतीने सगळंच गुढी तुम्ही करून चालत नाही. तर समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही लोकांना ठणकावून सांगायला देखील पाहिजे व त्याच्याकडे किती तुम्हाला विरोध झाला, जे अशा प्रकारचं चुकीचं काम करणारे असतात त्यांचा, ते देखील त्याच्यावर मात करून केलं पाहिजे. तसा हा सामाजिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्ही हा आंदोलन मी एक चळवळ ज्याला म्हणतो, हुक्का पार्लर मुक्त ठाणे आणि मग त्याच्या मुळाशी जाऊन की हुक्का पार्लरला जर लायसन्सच नाही आहे, म्हणजे त्याला लायसन काढायला जाण्याचं पण कारण नाही, कारण त्याला परवानगीच नाही, तर मग हे हुक्का पार्लर आणि ठाण्यासारखं स्टेशन ठिकाण हा त्याचा हब जर झालं तर मुंबईहून येतील, इकडनं येतील, चारी बाजूने या ठिकाणी. आणि मुख्य हा सामाजिक प्रश्न अशा दृष्टीने होईल की तरुणांना याच्याकडे खेचलं जातं. म्हणजे याची सगळी मोडस ऑपरेंडीचा माझा अभ्यास आहे आणि त्याच्यामुळे हा विषय मी घेतला. विधिमंडळामध्ये त्याचे वारंवार फॉलोअप केलं, पोलिसांशी माझा फॉलोअप केला. त्याच्यानंतर एक गट हुक्का पार्लर विरोधामध्ये चळवळ करणारा असा एक ग्रुप तयार केला की जे जिथे हुक्का पार्लर दिसेल तर दुसऱ्या क्षणाला त्यांचा फोटो सकट आपल्याकडे उपलब्ध हो. आणि त्यामुळे मी 100% यश मिळालं असं म्हणणार नाही, परंतु मी याचा फॉलोअप केल्यामुळे बरेचसे हुक्का पार्लर जे आहेत ते आता मुक्त झाले, हुक्का पार्लर मुक्त व्हायला लागलं. परंतु ही कशी आहे की जसं माझं मत आहे की दूध जे आहे ते घरोघर द्यायला, परंतु दारू जी आहे किंवा अशा दुसरं कुठलंही ते त्याला लोक आपोआप ते गुत्त्यावर काही त्यांना निमंत्रण द्यायला लागलं आणि त्याच्यामुळे हे असं अचानक काही थांबणार नाही. वारंवार हॅमर करून आणि ते सुद्धा प्रामाणिकपणे, कारण याच्यामध्ये तुमच्याकडे बरीच प्रलोभनं दिली जातात, बऱ्याच प्रकारे तुमच्यावर दबाव देखील आणला जाऊ शकतो. थ्रेट सुद्धा मला निर्णया माध्यमातून मिळाला, परंतु मी त्याची वाच्यताही केली. माझ्याकडे कोणी भेटायची पण हिंमत केली नाही. कारण अशी आहे की आपण अशा पद्धतीने वागलं तर आपोआपच समाजामध्ये असं धंदे करणारे, अवैध धंदे करणाऱ्यांना एक वचक राहतो आणि ते भेटायला सुद्धा येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस काय आपल्याला हा विकत घेतला. आणि त्याच्यामुळे एका बाजू पोलीस, लोक, पब्लिक पार्टिसिपेशन आणि त्या माध्यमातून हे हुक्का पार्लरची सामाजिक प्रश्न जो आहे तो सोडवायला पाहिजे. याच्यातलं एक उदाहरण मी फक्त दिले की आता हे ड्रगच्या दिशेने वाटचाल. आता यांची मोडस ऑपरेंडी काय की कुठल्या ना कुठल्या हॉलमध्ये व्हॉट्सअपच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आव्हान करायचं, कुठला तरी म्युझिकल कार्यक्रम ठेवायचा, त्या ठिकाणी त्यांना निरनिराळ्या प्रकारचं पेय द्यायचं, निरनिराळ्या प्रकारचं त्यांना अट्रॅक्ट करण्याकरता सुरू करायचं आणि त्याच्यातून त्यांचं जी काही हा व्यसनाधीनता आहे ती आपोआप ती त्यांना खेचलं जाईल त्याच्याकडे आणि मग पुढची हळूहळू स्टेप घेऊन ती हुक्का पार्लरपर्यंत न्यायची. याच्यामध्ये मला जगजित सिंग जे कमिशनर होते त्यांचं त्यावेळेला खूप सहकार्य झालं, कारण त्यांनी सांगितलं, कारण की असंही सांगितलं जायचं की तो हर्बल आहे. जगजीत सिंगनी सांगितलं की हर्बल बिलबल कुछ नहीं रहता है, हर्बल दिखाई दिया तो मी वो बंद करू. DCPना माझ्या उपस्थितीत त्याने बोलवलं. तर मी उदाहरण जे आपल्याला म्हणत होतो की विधिमंडळ अधिवेशन चालू होतं आणि कल्याणच्या 5-6 पालकांनी मला त्यांच्या सहीनिशी एक तातडीचं पत्र मला पाठवलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आमची मुलं ड्रगला ॲडिक्ट एवढी झालेली आहे की भिवंडी बायपास रोडला जे धाबे आहेत त्या धाब्यावर ती जाताना आम्ही त्यांचा पाठलाग केला हे आम्हाला वाईट वाटतं, दुःखद सांगायला लागतंय. आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि त्या ठिकाणी आम्हाला जे डोळ्यात दिसलं की त्या ठिकाणी ही आमची मुलं घरची ही त्या धाब्यावर ड्रगचा स्वाद घेत होते आणि त्याच्यामुळे आम्ही इतके दुःखी आणि फ्रस्ट्रेट झालो आहोत. आपण याच्याकरता काही ना काहीतरी करा. आता अधिवेशन चालू होतं,
त्याच्यामुळे मी तेच पत्र दुसऱ्या दिवशी विधिमंडळामध्ये दाखवलं, उपस्थित केलं आणि ताबडतोब अध्यक्षांचे आदेश घेतले आणि संबंधित खात्याने ताबडतोब खाती आदेश दिले, ते सगळे धाबे उद्ध्वस्त. आता हा किती अडचणीचा विषय आणि मी मग डिपार्टमेंटला लोकांनाही सांगायला की हे सामाजिक प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न अजिबात नाही. आज तुमच्या घरात कोणाच्या तुमचा मुलगा ॲडिक्ट झाला तर आपल्यालाही कळणार नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जाते आणि त्याच्यामुळे आजही ते आपला लढा चालू आहे. आणि आजही निरनिराळ्या माध्यमातून इन्फॉर्मेशन आल्यावर हे दबाव तंत्र असं आहे की सगळेच पोलीस काही चांगले असतात असं नाही. एक काही असा पण गट असतो की त्यांना हप्ता बांधलेला असतो, त्यांचं तेवढं नुकसान होत असतं आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी ऍक्ट होत असतात. बरोबर. एकदा तर मी शेवटी ऍडिशनल कमिशनरला सांगितलं की मी स्वतःच हुक्का पार्लर जिथे चालू असेल त्या ठिकाणी आम्ही एक अशी टीम तयार केलेली आहे की तुम्ही कितीही केसेस भरा किंवा त्या अशा प्रकारची क्रांतिकारी मुलं असतील तरुण की ते काही घाबरणार नाही. कारण अवैध गैर अनधिकृत कामाच्या विरोधामध्ये देखील काम करणारी एक फौज आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे आणि आम्ही ते करू. तर त्याच्यानंतर त्याला आणखी विवेक आहे आणि त्यांनी सांगितले की कृपा करून तुम्ही याच्यामध्ये काही करू नका, आम्ही योग्य तो. आणि त्यामुळे अशी काही गोष्टी सामाजिक ज्या आहेत त्या सामाजिक प्रश्नावर सर्वच लोकप्रतिनिधींनी फार कठोरपणे लक्ष घालायला पाहिजे. हा वोट बँकचा पण विषय नाही, पॉलिटिकल पण नाही, हा सामाजिक विषय आहे. कोणाच्याही घरामध्ये अशा प्रकारचं झालं आणि एखादा मुलगा ॲडिक्ट झाला की त्याला पुन्हा बाहेर काढायला काय लागतं याचे देखील नाशिकचे मी फोटो दाखवतो. नाशिकला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये चांगल्या घरामध्ये चांगल्या घरातले पालक मला आमदार आपल्या भेटीला माझा जो उपक्रम आहे तर सार्वजनिक सांगता येत नाही म्हणून कार्यक्रम संपल्यावर बाजूला येऊन सांगितलेला आहे मला, साहेब आमच्या घरात देखील चोरी व्हायला लागली, आमच्या घरातले पैसे द्यायला लागलेले आहेत, कपाटातून पैसे द्यायला लागले. म्हणजे ती व्यसनाधीनतेचा तो विळखाच आहे, विळखा आहे तो की एकातनं दुसऱ्यातनं तिसरा. तो प्रश्न आहे की काय करू आम्ही आता आमच्या शहरामध्ये जर व्हायला ही ॲडिक्शन जे आहे त्याचे हे सगळे निर्णय आणि म्हणून हे आंदोलन चळवळ जे आहे ही सर्वांनी ती उचलून चालवलं. तुम्ही म्हणालात ते खरं आहे की हे राजकीय प्रश्न नाही आहेत, हे सामाजिक पातळीवर आणि लोकसहभागाची तुम्ही आत्ता बोलता की आमदार तुमच्या भेटीला. तर आता पुढचे जे प्रश्न आहेत हे या ठाणे शहराविषयी आणि ज्या पद्धतीने ठाणे शहराचा गेल्या 20-25 वर्षात विस्तार वाढला आहे. ठाण्यामध्ये पूर्वी आपण म्हणायचो की जांभळी नाका, चरई आणि पाचपाखाडी तो पण डोंगर साधारण टेकडी भागच होता आणि ठाणं झालं. पण आता पार आपण दहिसर बोरिवली पर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. तर हा जो ठाण्याचा एकंदरीत परिसर जो वाढलेला आहे तर शहरीकरणासोबत त्या काही समस्याही येतात. कारण शहर झपाट्याने वाढतंय, विकास होतोय. म्हणजे आपण म्हणतो की काम करणाऱ्याच्या हातनंच कधी कधी चुका होतात, पण आपण त्याला सकारात्मक पद्धतीने बघायचं झालं तर म्हणजे तो काम करतोय. तसंच आपल्या ठाणे शहराचं झालंय की विकास होतोय म्हणून हे शहरीकरण वाढतंय आणि समस्या या टेम्पररी असतात, त्या एवढ्या काळापुरेशा असतात. तर त्यांच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. सगळ्यात महत्त्वाचा आणि आता या वर्षी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी प्रश्न. ठाण्याच्या पाणी प्रश्नाच्या ज्या समस्या आहेत किंवा पाण्या हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. खरं म्हणजे मी ठाण्याचा म्हणजे इथेच माझा जन्म झालाय, 4-5 पिढ्या माझ्या ठाण्यात आहेत. तुम्ही जसं म्हटलं की टेंबी आणि जांभळी, त्याच्यावर टांगा सुद्धा जांभळी नाक्यावर 4 आण्याला यायचा आणि टेंबी नाक्यावर 8 आण्याला यायचा. त्यामुळे त्याच्यानंतर जे बदलतं ठाणं झालं ते अगदी घोडबंदरपर्यंत गेलं आणि दोन्ही बाजूने व्हर्टिकल आणि दोन्ही बाजूने ते वाढतं. आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो कुठला असतो ते बेसिक प्रश्न आहेत की शाळा, हे शिक्षण, तुमचा निवास, पाणी,
स्वच्छता हे काही बेसिक लोकांना आवश्यक प्रश्न आहे. त्या सिस्टीम सगळ्या ज्या आहेत त्या तुम्हाला असाव्या लागतात. तर पाणी हा सर्वात ज्याला म्हणता येईल की नंबर 1चा प्रश्न आहे. या पाण्याच्या विषयामध्ये बघा की पूर्वी ग्रामपंचायत होती, मग नगरपंचायत झाली, नगरपालिका झाली. हा सगळा MMR रिजन जो आहे तो एक मोठी अशी मुंबई जसं म्हणतो आपण की ही दुसरी मुंबई, तिसरी मुंबई आणि आता पनवेल आणि अलिबागपर्यंत चौथी मुंबई. तर हा सगळा जो MMR रिजन आहे याचा एक म्हणजे मलाही आठवते की मी 2010 साली एक विजन डॉक्युमेंट बनवलं होतं की म्हणजे 20 वर्षानंतरचं डोळ्यासमोर ठेवून आपलं काय काय असलं पाहिजे. आणि त्या अधिकाऱ्यांची चर्चा करून खूप मी त्याच्यामध्ये मेहनत घेतली होती. एक 4-5 महिने त्याच्या पाठी लागून निर्णय त्याच्यामध्ये विषय घेतले. त्याच्यात पाणी जो आहे तर दुर्दैवाने किंवा काही वेळेला कसं असतं की पॉलिटिकल विल पण कमी पडतं, इच्छाशक्ती कमी पडते. की ठाण्याला पहिलं काम काय करायला हवं होतं तर धरण. कारण पहिलं डेस्टिनेशन ठाणा आहे. म्हणजे मुंबईत वाढत असताना मुंबईचा माणूस जर कुठे पहिलं प्रेफरन्स देतो तर तो पहिले ठाण्याला, मग तो टप्पा गाठतो. मग डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अमरनाथ, बदलापूर किंवा त्या बाजूला अगदी विरार भाग. तर हे असताना ठाणा इतक्या झपाट्याने वाढतंय की आज 25 लाखावर त्याची लोकसंख्या आहे. तुमचं सरकारी आकडे किती असत कारण की ते त्याची जी काही संख्या लोकसंख्या मोजली नसल्यामुळे पण आज 25 लाख आहे आणि ही कधी 50 लाखापर्यंत पोहोचू शकते. संबंध MMR रिजनची लोकसंख्या जी आहे ती 1.5-2 कोटी आहे. म्हणजे मुंबई आणि ठाणा MMR हे टोटल जर एकत्र केलं तर याची 4 कोटी लोकसंख्या. त्यामुळे पाणी हा विषय जो आहे तो आम्ही धरण पहिल्यांदा त्याचा विचार करावा. कुठलंही धरण बांधायचं असेल तर आज मी सांगितलं आणि उद्या बांधवा असं होत नाही. आणि ते धरणामध्ये आम्ही सपशेल त्या काळामधले जे कोणी असतील त्यांनी पूर्ण अपयश आलं. आजही धरण हा विषय नुसता आम्ही बोलतो. पॉलिटिकल पार्टी जे त्या वेळेला महापालिकेत सत्ताधारी होते त्यांनी फक्त धरण बोलत राहिले मतांच्या करता, पण प्रत्यक्ष तिथे धरण नाही. हा म्हणजे वास्तवता आहे. आता याच्यामुळे काय झालं की ह्या पाण्याचा प्रश्न जशी लोकसंख्या, जशा इमारती वाढत गेल्या, जसे लोक आणखीन वाढत गेले तर त्या पाण्याचा प्रश्न एवढा जटिल झाला की आता अवेलेबल जे आम्हाला 4-5 एजन्सीकडनं जे पाणी मिळतंय ते मुंबई महापालिकेकडनं मिळतंय, MIDC कडनं मिळतंय, स्टेमचं पाणी मिळतंय, मालवीचं मिळतंय. आणि हे सगळं जे आहे ते तानसा, भातसा, वैतरणा, अप्पर वैतरणा अगदी मोखाड्यापासून ते मुंबई महापालिकेने घेतलेलं आहे. त्यामुळे या शहराला धरण नसल्यामुळे आम्हाला निरनिराळ्या या भागामधनं ते पाणी घ्यायला लागतं. आज आमच्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ 600-700 MLD पाण्याची गरज आहे. आज या शहरामध्ये 50 माळ्याच्या 25 पेक्षा जास्त इमारती होत आहेत आणि शहरामध्ये 72 मजल्याची इमारत होते. मी विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर सातत्याने की आम्ही पाणी कुठून द्यायचं आहे. शेवटी ज्यावेळेला लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे राहायला येतील त्यावेळेला आम्ही पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा याचं उत्तर आम्ही जोपर्यंत शोधत नाही. आणि त्यामुळे शेवटी एक सामाजिक NGO जे आहे ती कोर्टात गेली. कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे काही पाणी पुरवठा आहे तो टँकर लॉबी पुरवते. टँकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. लोकांना लाखो रुपये त्याच्यात खर्च होत आहेत आणि त्याच्यामुळे हे पाण्याचं वितरण यांचं होत नाही आहे, पाणी इथे पुरत नाही आहे. तर मग कोर्टाने ऑर्डर दिली होती की इमारतींना, नवीन इमारतींना परवानगी देऊ नका, नो मोर बिल्डिंग. त्यानंतर मग कालांतराने या रिट पिटिशनच्यावर महापालिकेने अफिडेव्हिट सादर केलं आणि मी विधिमंडळातही सांगितलं की हे खोटं अफिडेव्हिट दिलं त्यांनी की आम्ही हे वितरण करू शकतो आणि त्याच्यामुळे हा स्टे जो आहे तो आम्हाला उठवा. जे कोणी इथं त्याच्यामधले होते त्या लोकांनी हे सगळं घडवून आणलं आणि त्याच्यामुळे हा स्टे जो आहे तो उठला.
आणि पुन्हा येणे माझ्या मागल्या जे म्हणतो आपण तसंच झालं. आणि आज पाण्यासाठी आम्ही जनआंदोलन चालू केलं. त्या ठिकाणी जिथे जिथे लागेल तिथे पाण्याचा आम्ही द्यायचा प्रयत्न करतो, पाणी वाढवून घ्यायचा प्रयत्न करतो या निरनिराळ्या ठिकाणावर. पण आम्ही जोवरी या इमारती, कारण की ते पाणी जे आहे ते बांधकामाला वापरलं जातं, ते पाणी निरनिराळ्या कामाला वापरलं जातं आणि त्यामुळे आमच्याकडे पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे याला उपाय पण आपल्याकडे असले पाहिजे. आणि त्यामुळे धरण तर आत्ता एका रात्रीत बांधता येत नाही, पण छोटी छोटे बंधारे, छोटी छोटी हे जर आपण निर्माण केलं. आता येऊर सारखा मोठा डोंगर आहे, तिथून येणारं पाणी जे आहे ते फुकट जातं. त्या येऊरच्या डोंगरातून वाहत येणारं जे पाणी आहे त्या पाण्याचं काही करता येईल का? इथे ज्या शहरामध्ये जुन्या शेकडो विहिरी आहेत त्या जिवंत करून काही त्याच्यामध्ये निर्माण करता येईल का? असे निरनिराळे स्रोत आहे. म्हणजे याच्याकरता माझं मत आहे की हे आपण याच्यावर जर मात करायची असेल तर आम्ही तो मुवमेंट चालवत ठेवू, त्याच्यामधनं निर्माण देखील होईल, निष्पन्न देखील होईल. आणि ह्या स्रोतामधनं हे जर केलं आपण तर या माध्यमातून टँकर मुक्त ठाणं. आज लोक जे आहेत ते एकीकडे लोन घेऊन इंटरेस्ट भरून इमारतीत फ्लॅट घेतात, तिथे इमारती भरत राहतात आणि परत टँकरचे देखील लाखो रुपये मोजत राहतात. आणि त्यामुळे हे जे आहे ते विषम आहे. माझं म्हणणं आहे की आहेत ते पण दुःखी होतील आणि नवीन जे टॉवर्समध्ये राहणारे लोक आहेत ते देखील दुःखी होतील, ते कोणीच सुखी राहणार नाही. आणि त्याच्यामुळे याच्यावर ज्याला म्हणता येईल की वॉर फुटिंगवर काही निर्णायक प्रक्रिया जी आहे ती आपल्याला घ्यायला पाहिजे. तर एखाद्या प्रत्येक शहराची कॅपॅसिटी असते, ती कॅपॅसिटी संपली तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. नाही तर मग ते कसंही वाढत गेलं तर त्या शहराचा अडचण निर्माण केला. आणि त्यामुळे हे मुवमेंट जी आहे ती ज्याला एक म्हणजे दबाव गट निर्माण करून ती चालू ठेवला पाहिजे. आणि आम्ही देखील वारंवार याच्यामधनं मार्ग काढण्याचे आणि स्रोत निर्माण. जसं आता तुम्ही म्हणताना म्हणालात ना की शहर सगळीकडनं वाढत आहे आणि त्याच्यामुळे ही पाण्याची समस्या निर्माण होते, कारण ते विषम प्रमाण आहे. या शहराच्या वाढीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे अनधिकृत बांधकाम. आणि याविषयी आपण विधिमंडळात वारंवार मागोवा घेतलेला आहे. तर त्याविषयी आज कसं पुढे जाता येईल किंवा काय त्याची नेमकी उपाययोजना आहे त्याबद्दल जरा सांगा. जसं फेरीवाल्यांचा कंट्रोल करणं जसं अवघड, तसं अनधिकृत बांधकामाचं जे आहे हे असं कुठलंही या जिल्ह्यातलं शहर राहिलेलं नाही. तिथे अनेक प्रकारे अनधिकृत बांधकाम झाले, अनेक कमिट्या बसवल्या, अनेक सरकारांनी निर्णय कमिट्या बसवल्या, त्याचे रिपोर्ट आले, त्याच्यातून काही निष्पन्न. वास्तविकता हे कंट्रोल करणं ही पॉलिटिकल इच्छाशक्ती असेल तर करता येते. आणि हे एवढ्याच करता आता मी आवाज उठवला मधल्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये, एवढ्या संकट काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याला पेव फुटलं होते की अनधिकृत बांधकामं जागोजागी सुरू. लकी कंपाऊंड म्हणून जे एरिया होतं, या लकी कंपाऊंडमध्ये 72 माणसं मेली, गाडली. आणि त्याच्यामुळे जशी अनधिकृत बांधकामं आणखीन वाढतील तशी माणसं मारण्याचा हा कारखाना निर्माण होतो की काय अशी परिस्थिती. आणि त्याच्यामुळे हा जसा प्रशासकीय विषय आहे, सामाजिक पण फार मोठा प्रश्न. हे अनधिकृत बांधकाम तुमच्या त्या ह्याच्यावर ते कॉन्क्रीटचं नसतं, 10 वर्षामध्ये पत्त्यासारखं त्याचे सगळे हे पडायला लागतात. माणसाने करायचं काय? तर माणूस गरज म्हणून तिथे राहायला जातो आणि त्या ठिकाणी ते बांधकाम इतकं ज्याला म्हणता येईल की निकृष्ट असतं. लोड बेरिंगवर बांधकाम केलेलं काय टिकणार आहे? आणि याला अनेक वेळेला सभागृहामध्ये देखील शासनाने सांगितलेलं आहे की जर कुठे एक वीट जास्ती उभारली गेली तर तिथला अमुक एक जबाबदार आहे, तिथला अमुक एक अधिकाऱ्याला आम्ही सस्पेंड करू. पण प्रत्यक्षामध्ये हे बांधकाम होत असताना त्याच्यावर आळा बसत नाही, भराभर. आणि एक टोळ्या निर्माण झालेल्या आहेत निरनिराळ्या प्रकारचा असा, आणि ते एकमेकाला सहाय्य करतात.
आणि त्याच्यामधनं ते बांधकाम पूर्ण करून लवकरात लवकर माणसं तिथे घुसवतात आणि मग जर तुम्ही त्याच्या विरुद्ध बोंब मारली तर माणसं राहायला नाही. आता कसं अशा प्रकारची मोडस एक ऑपरेंडी आहे. दुसरी ऑपरेंडी आहे की जी धोकादायक नाही आहे ती धोकादायक ठरवायची बनली. सर्व प्रकारची ती मोठा त्यांची एक टोळीच आहे, ही माफियाच आहे एका दृष्टीने. आणि ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करायचा आणि ते धोकादायक ठरवायचे आणि मग मनमर्जीप्रमाणे तिथे त्याच्याने होतंय काय की शहराचं विद्रुपीकरण. माणसं जी आहेत त्या या सगळ्या फसवेगिरीमुळे आज न उद्या ती इमारती दर पावसाळ्याच्या नंतर बघा इमारती कधी कोसळतात, पावसाळा संपल्यावर. काही तर पावसाळ्यात कोसळतात आणि तर मी तर या डोळ्याने या इमारती पत्त्यासारख्या कोसळलेल्या रात्र तिथे बसून खुर्चीवर माणसांची प्रेत काढताना मी बघितली. आणि त्याच्यामुळे हे इतकं ज्याला म्हणता येईल की घातक गोष्ट आहे अनधिकृत आणि त्यामुळे याला इतकी कठोरपणे आळा बसवणं गरजेचं आहे. आणि तो कधी बसेल तर नुसतं तोंड देखले आपलं आम्ही बोलत राहून नाही चालणार की अनधिकृत बांधकामं थांबली पाहिजे, असं झालंय, पेव फुटलंय, अमुक झालंय. आम्ही त्याच्यावर पूर्ण करडी नजर ठेवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधींसकट लोकांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. आता काय होतंय की एखाद्याने बांधकामाच्या विरुद्ध तक्रार केली तर त्याला टार्गेट केलं जातं. एखादा कॉमन माणूस त्याला दिसतंय पण तो काही करू शकतो आणि त्यामुळे त्याला संघटित गुन्हेगारी जशी ही आहे तशी संघटित त्याला आपल्याला प्रत्युत्तर देणारी सुद्धा ताकद निर्माण करावी. पण अनधिकृत बांधकाम घातक आहे, जनतेच्या हिताची नाही, त्या शहराच्या देखील विद्रुपीकरणामध्ये आहे, त्याच्यासाठी पाण्याचा देखील अपव्यय होतो आणि याच्यामध्ये फार मोठं शहराचं सौंदर्यामधलं देखील नुकसान होतं, माणसाची जीवितपाण हानी होते आणि प्रशासन जे आहे हे गप्पर होतं. म्हणजे पर स्क्वेअर फूट रेट ठरलेले जर असतील आणि ते अधिकारी ज्याला म्हणता येईल की ताट मानेने वावरत असतील तर कसं होतं. आणि त्याच्यामुळे कठोर त्याच्यावर आपल्याला करणं ठीक आहे. पॉलिटिकली मी 19-20 समजू शकतो, परंतु सरसकट म्हणजे कोणाला काही हेच नाही, पायपोस नसल्यासारखं जर कोणी करत सुटलं आणि त्याला जर प्रोटेक्शन मिळत गेलं तर या शहराच्या लोकांच्या दृष्टीने फार मोठं हा धोका ठरेल. आणि पुढची पिढी जी आहे ती इथे राज्यकर्ते जे असतील, इथे प्रशासन करणारे जे असतील त्यांना नाव